This is Prabhav Media, bringing you the latest updates. नमस्कार, आप देख रहे हैं प्रभाव मीडिया। मैं हूं प्रिया और आपके लिए लेकर आई हूं आज की सबसे अहम और ताजा खबरें। देश और दुनिया की हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे भरोसेमंद तरीके से। आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों के साथ। खून तो मांगता ही है, हम तो खून देने के लिए तैयार ही है, चाहे वो हमारे जातीय जनगणना हो, चाहे अगदी सुरुवाती काळापासून अगदी म्हणजे काँग्रेसच्या काळापासून सुद्धा जसं ओबीसीच्या जनगणना झाली नाही किंवा ते टाळलं गेलं आणि ओबीसीच्या जेव्हा जेव्हा आंदोलन वगैरे सगळे होत गेले तेव्हा ते प्रॉमिस करत गेले, त्यांनी अभिवचन देत गेलं, परंतु ते जर तुम्ही पाळलं नाही तर इथे आम्ही जर जनगणनेमध्ये कॉलम जर येणार नाही तर मग आम्ही याच प्रकारे आपल्या प्रत्येक ओबीसीच्या घरावर असं सकल मोर्चा म्हणून पाठी लावू। भंडारा से बड़ी खबर सामने आ रही है, जहां ओबीसी समाज के मुद्दों को लेकर एक महत्वपूर्ण बैठक और पत्रकार परिषद का आयोजन किया गया। भंडारा के विश्राम गृह में सकल ओबीसी महामोर्चा के तत्वावधान में यह जिला स्तरीय बैठक आयोजित की गई, जिसमें वर्ष 2027 की जनगणना में ओबीसी समाज की जाति न्याय जनगणना की मांग प्रमुख रूप से उठाई गई। साथ ही यूजीसी समता विधेयक 2026 को लागू करने की मांग भी जोरदार तरीके से रखी गई। इस महत्वपूर्ण बैठक में महाराष्ट्र विधानसभा के पूर्व अध्यक्ष नानाभाऊ पटोले, भंडारा गोंदिया के सांसद डॉक्टर प्रशांत पडोळे, आमदार राजूभाऊ कारेमोरे सहित कई प्रमुख नेता और ओबीसी समाज के पदाधिकारी मौजूद रहे। बैठक में कई अहम निर्णय लिए गए हैं, वो इस प्रकार है। 1 मार्च 2026 रविवार को नागपुर के संविधान चौक पर विदर्भ स्तरीय धरना आंदोलन। 1 से 21 मार्च तक जिला और तहसील स्तर पर ओबीसी जनगणना जन जागरण यात्रा। 5 मार्च 2026 को जिला स्तरीय धरना आंदोलन। 9 से 15 मार्च 2026 तक दिल्ली में राष्ट्रीय ओबीसी जनगणना परिषद और 22 मार्च 2026 को भंडारा में ओबीसी समाज का विराट महामोर्चा। इन सभी कार्यक्रमों का नेतृत्व सकल ओबीसी महामोर्चा द्वारा किया जाएगा। साथ ही विभिन्न सामाजिक संस्थाओं, राजनीतिक दलों, युवक विद्यार्थी संगठनों और उद्योगपतियों से भी इस आंदोलन में शामिल होने का आह्वान किया गया है। ओबीसी क्रांति के संस्थापक अध्यक्ष संजय मते ने कहा कि यह आंदोलन समाज के अधिकारों और समानता की लड़ाई है, जिसे व्यापक समर्थन मिल रहा है। फिलहाल आने वाले दिनों में ओबीसी समाज की यह मुहिम कितना बड़ा रूप लेती है, इस पर सबकी निगाहें टिकी हुई है। भारत जब से स्वतंत्र हुआ है तब से हमारे ऊपर अन्याय होते आ रहा है। अभी सत्ता पक्ष ने, सरकार ने बोला है कि जाति की यहाँ जनगणना करेंगी, लेकिन प्रश्न ये है कि उन्होंने जो राजपत्र निकाला है उसमें ओबीसी का कॉलम ही नहीं है। अगर ओबीसी का कॉलम ही नहीं है तो फिर हमारे साथ अन्याय है, हमारी जनगणना ही नहीं होगी, हमारी गिनती नहीं होगी। और अगर हमारी गिनती नहीं होगी तो कहाँ से फिर जाति न्याय जनगणना होगी और हमारे को न्याय कैसे मिलेगा? किसी भी चीज में संविधान के तहत यहाँ पे हमारा जो हक बनता है वो हक ही छीनने का काम भी सरकार कर रही है। उसके लिए आने वाले समय में हम धीरे धीरे एक एक करके बंद मुट्ठी बन रही है और ये बंद मुट्ठी का आवाज तो सरकार को दिखेगा ही दिखेगा। वो चाहे संसद में हो वहां पे लड़ेंगे, चाहे असेंबली में वहां पे लड़ेंगे, या हर गांव में, हर जिले में हम लोग यहाँ पे लड़ने के लिए तैयार है और हम आने वाले समय में ये करके दिखाएंगे। तो हमेशा जो भी बड़े जाति न्याय जो है या बड़े जाति के लिए न्याय देने की बात है तो हमको संघर्ष करना ही पड़ता है। खून तो मांगता ही है, हम तो खून देने के लिए तैयार ही है। चाहे वो हमारे जाति न्याय जनगणना हो, चाहे वो किसानों के मुद्दे हो, चाहे ये देश बचाने का काम हो, किसी भी चीज के लिए हम लड़ने के लिए तैयार है और खून देने के लिए तैयार है। धर्मामध्ये ती होईल आणि त्या दृष्टिकोनातून तयारी आमची सुरू आहे। ही त्याचा पहिला टप्पा म्हणून 1-2 सभा आमच्या नागपूरला झाल्या, त्याचा एक भंडारा जिल्ह्यातला एक प्रकारचा टप्पा म्हणून आज आपण ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बसलेले आहोत। तर प्रश्न क्रमांक त्या गजेटमध्ये तुम्ही बघाल की 12 मध्ये तुम्ही एससी आहात का, तुम्ही एसटी आहात का असे प्रश्न विचारले जातील, परंतु तुम्ही ओबीसी आहात का हा प्रश्न ओबीसीला विचारला जाणार नाही। म्हणजे ओबीसीची इतर म्हणून नोंद केली जाणार आहे। अर्थात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसीची नोंद होणार नाही, त्यामुळे ओबीसीची एकूण संख्या आणि 33 प्रश्न संबंधित ओबीसीला
ओबीसीची काही माहिती कळणार नाही. म्हणजे ओबीसीची जेव्हा त्यांना माहितीच कळणार नाही तर ओबीसीची किंवा ज्याला आपण जात न्याय म्हणतो स्पष्टपणे जातनिहाय जनगणना करू असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि संसदेमध्ये सुद्धा अनेक वेळा म्हणजे विरोधी पक्षाचे खासदार किंवा जे सत्तारूढ आहेत त्यांनी सुद्धा आणि हे कबूल केलेलं होतं. दुसरी गोष्ट अशी की येथील जे सत्तारूढ पक्षाचे जे लोक होते त्यांना सुद्धा एवढा आनंद झाला होता की इथे हा चांगल्या प्रकारे विजयोत्सव मानवला गेला. लोक पेढे वाटले, मिठाया वाटल्या, हारपुरे हे केले आणि सांगितलं गेलं की पहा आता आम्ही ओबीसीची जनगणना त्याच्यामध्ये तू रकाना राहणार आहे म्हणजे इतर म्हणून आम्ही सगळे जमले जाणार आहोत अशी ती परिस्थिती आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीनं अगदी सुरुवाती काळापासून अगदी म्हणजे काँग्रेसच्या काळापासून सुद्धा जसं ओबीसीच्या जनगणना झाली नाही किंवा ते टाळलं गेलं आणि ओबीसीच्या जेव्हा जेव्हा आंदोलन वगैरे सगळे होत गेले तेव्हा ते प्रॉमिस करत गेले, त्यांनी अभिवचन देत गेलं परंतु ते कोणी पाळलं नाही. तर याही वेळी सुद्धा सगळं अभिवचन देऊन सुद्धा आता तशाच प्रकारची स्थिती निर्माण होईल की काय अशा प्रकारची भीती वाटू लागलेली आहे. आणि म्हणून आता आम्ही एक फार मोठं म्हणजे संपूर्ण देशातच ते होणार आहे, निश्चितच विदर्भात सुद्धा होणार आहे आणि विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक प्रकारचं आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः भंडारामध्ये आपण मार्च महिन्याच्या जवळपास 22 तारखेला एक फार फार मोठं आंदोलन करणार UGC 2012च्या समानतेच्या दिशानिर्देशांच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 13 जानेवारी 2026 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेच्या संवर्धनासाठीचे नियम 2026 हा अध्यादेश जाहीर केला आहे. तर खरं म्हणजे जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी त्यांच्या तक्रारीची चौकशी करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये समता समिती आणि तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या समता परिषदेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व राहणार आहे. तर अशा प्रकारे हा पिढ्यानपिढ्या होणारा भेदभाव, अपमान, मानसिक छळ हे सहन करणारे SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांसाठी हे जे नियम सुरक्षा कवच म्हणून सारखे आहेत परंतु हे कोणत्याही एका प्रवर्गाविरुद्ध किंवा सामान्य विद्यार्थ्यांविरोधात नाही, ते उच्च शिक्षण संस्थांमध्ये खोलवर रुजलेल्या भेदभावावर आघात करणारे साठी तयार करणारे आहेत. आपण बहिष्कार हा पाठी लगाम मोहीम चालू केली होती 2020 मध्ये. त्याच्यामध्ये तुमच्याच सर्व पत्रकारांना आम्हाला त्या बहिष्काराला चांगलं समर्थन दिलं होतं आणि त्याची एक पावतीवरती पेपरमध्ये पण आहे बातमी, सर्व पेपरमध्ये बातमी होती. तर ह्याच पद्धतीने आम्ही जर जनगणनेमध्ये कॉलम जर येणार नाही तर मग आम्ही याच प्रकारे आपल्या प्रत्येक ओबीसीच्या घरावर असे सकल मोर्चा म्हणून पाठी लावू का ओबीसीच्या कॉलम नाही तो जनगणनेमध्ये आमचा सहभाग. अगर सच आपको छूता है तो इस आवाज को अकेला मत छोड़िए. चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बनिए जनता की आवाज.